मस्त वडे फ्राय होतात इकडे आणि थोडं पलटी मारावं लागेल ना वड्याला. बघूया चल. तो चालेल. तो देवासाठी आहे. पहिल्या वडे आमचे देवासाठी असतात. महाराष्ट्रीयन संस्कृती नेहमीचा पाहुणा आहे इकडे. हा तर आमचा नेहमी आम्हाला आवाज येतो आमच्या गॅलरी मधून, इकडे काय रे. एवढे रेडी झालेली आहे पूर्ण मस्त एकदम. आणि ही डिश पूर्ण रेडी झाली. मटराचे वडे त्यासोबत काय हे ना सॉस ना टमाटर सॉस आहे. नक्कीच तुम्ही पण घरामध्ये प्रयत्न करू शकता असे बनवायचे पदार्थ. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या एक चॅलेंज एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे संडे आणि संडेसाठी जर आज आम्ही सकाळी लवकर उठलेलो आहोत 9 वाजता. तर आजचा नाश्त्याचा प्लॅनिंग चाललेला आहे आपले मटरचे वडे. त्या दिवशी आपण मागच्या व्हिडिओमध्ये आपण बनवलं मटरचे कटलेट. आजचा प्लॅन असा आहे मटरचे वडे बनवायचे. तर आता सध्या रेसिपी सुरू होणार आहे. अस्मिता पण आतमध्ये आहे किचनमध्ये. तर पहिले मटर आपले उकळून घ्यायचे पाण्यामध्ये, गरम पाण्यानंतर मग पुढची रेसिपी बघूया आपण कसं येते. तर आज संडे बघूया स्पेशल मटराचे वडे नाश्त्यासाठी. त्याच्यानंतर मग पुढे जेवण दुपारी होणारच आहे. तर आज नाश्ता करूया मटराच्या वड्यांसोबत. नवीन रेसिपी आहे, तुम्ही नक्कीच बघून घ्या. आणि आज आमचा विहान पण उठलाय लवकर आणि सध्या मोबाईल मध्ये बिझी आहे. काय बघतो मोबाईल मध्ये? तू पण युट्यूबवर बनणार ना? काय रे? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग ते बोल मला पप्पा ना. जे सुरुवातीला करायचं आहे, वटाणे जे आपले मटर आहेत ते पाण्यामध्ये उकडत ठेवायचे. किती मिनिटं ठेवायचे? 5 ते 10 मिनिटं ना? चला मग पाणी टाकत याच्यामध्ये. मार्केटला खूप असे सध्या तरी आपल्याला दिसत आहेत खेडेगावातून जे मटर येतात पुण्यासाठून किंवा नाशिक भागातून किंवा आपल्या कोकण पट्ट्यातून. तर हे पूर्ण झाल्यानंतर पुढची रेसिपी चालू होईल. थोडा गॅस फास्ट करावा लागेल नॉर्मल. ठीक आहे. पूर्ण झाल्यानंतर मग त्याचं हे करायचं मिक्सरमध्ये ना किंवा ह्यानी एखाद्या स्पेशल बारीक करायचं ह्यानी. नंतर मग पुढचा काम चालू होईल. बघूया. झालं मटरला आता उकळी आलेली गरम पाण्याची. इकडे काय काय साहित्य आहे? कोथिंबीर आहे, मिरची, कांदा आणि अद्रक. हा थोडं हिंग पण घ्यावं लागेल. कारण का माहिती हिंग घेतल्यामुळे गॅस होणार नाही. तर मटर ह्या वस्तू भाज्या अशा आहेत आणि गॅस होतात. तसं करून हिंगाचा वापर आपल्याला करावा लागेल. हे सर्व मिश्रण हे करायचं ना ह्याच्यामध्ये मिक्स करायचं. नंतर मग तेलामध्ये फ्राय होत वडे. मस्त गरम करून होत आहे लवकरच. गॅस फास्ट करूया कारण मला पण जायचंय थोडं बाहेर. मटर आता पूर्णपणे शिजून झालेली आहे उकडून. तर आपण आता बाहेर काढूया त्यांना. 5 ते 10 मिनिटं उकडल्यानंतर पुन्हा मॅश करायचं ना. मस्त वाफ आलेली आहे बघा छान अशी. नंतर थोड्या प्रमाणात पाणी घ्यावं लागेल याच्यामध्ये. मिश्रण मिक्स झाल्यानंतर कारण ओलावा पाहिजे वडे बनवण्यासाठी. बेसन म्हणून थोडं पाणीच घ्यावं लागतं. तसे पण वडे बनवतो वडापावचे तसेच हाच प्रकार आहे. थोडाफार आज नवीन प्रकार आहे. पण काही लोकांना प्रश्न पडेल की मटराचे वडे कसे बनतात. आम्ही नवीनच प्लॅन करतोय. पाण्याचा वापर झाल्यानंतर थोडंफार तेल घ्यावं लागेल कारण चिकटपणा येण्यासाठी सर्व बेसन मिक्स करण्यासाठी तेल थोडं घ्यावं लागतं. तसं मग वड्याला घेत नाही ना मी वडापाव म्हणून मग घेत नाही. मग मटराच्या वड्याने घ्यावा लागेल कारण ते चिकटपणा येतो मटराचा. त्यासाठी तेलाचा वापर थोडा करावा लागेल. तर कढईमध्ये तेल टाकलेलं आहे इकडे. तेलामध्ये आपले वडे आता गरम मस्त फ्राय होतीलच. ठीक आहे. इकडे चाट मसाला थोडाफार चाट मसाला कशासाठी बनते कारण टेस्ट येण्यासाठी थोडा चाट मसाला तुम्ही वापरू शकता. तर आता तेल गरम झाल्यानंतर मग वडे बनवूया. वडे तर बनवून ठेवूया. हाताला तेल लावावं लागेल कारण
चिकट होणार नाही म्हणून त्यासाठी तेल लावल्यानंतर वड्याची तयारी चालू आहे. असं वडे बनवते, त्याच्यानंतर मग फ्राय करायचे आपल्याला. हे बघा, तर वडे ते तयार झालेले आहेत आणि पहिलाच वडा इकडे आमच्या तेलामध्ये कढईमध्ये टाकलेला आहे. दुसरा वडा, हा इकडे तिसरा वडा, हा चौथा, हे पाचवा वडा. ठीक आहे, मस्त मटराच्या वड्याची आता रेसिपी सुरू आहे आणि वडे आमच्या कढईमध्ये पडलेले आहेत. तर कशी टेस्ट लागेल आम्ही तुम्हाला काहीच मिनिटात सांगू आणि बघूया कसं होतं पुढचा आमच्या मटरचा प्रवास, मटराच्या वड्यांचा प्रवास. चला, हा 6वा वडा इकडे पूर्ण करत आहे, बघूया आणि मग पुढचा आपण काम चालू करूया. मस्त वडे फ्राय होतात इकडे आणि पलटी मारावं लागेल ना वड्याला. बघूया चालेल. तो देवासाठी आहे, पहिल्या वडे आमची देवासाठी असतात. महाराष्ट्रीयन संस्कृती आमची. तर महाराष्ट्रीयन लोक ज्यावेळी नवीन सुरुवात करतात कोणत्याही कामाची, तर ते कोणतीही वस्तू खाण्यापिण्याची असेल तर एखाद्या वडापावने सकाळी वडापावची गाडी सुरू केली, एक वडे ते देवासाठी सोडतात. तोच वडापाव संध्याकाळी कोणाला दिला जातो, तो पक्ष किंवा प्राण्यांना वगैरे आजूबाजूच्या. ही आमची संस्कृती आहे महाराष्ट्रीयन लोकांची. तसं करून नक्कीच तुम्ही पण ह्या अशाच व्हिडिओ बनवत जावा आणि सकाळी नाश्ता तुम्ही व्हिडिओ बनवू शकता. एक असे मटरचे वडे सध्या मार्केटला बघतो आपण, खूप अशा प्रमाणात भाज्या आधी देत आणि मी माझ्यासाठी आवडती गोष्ट म्हणजे व्हेजिटेबल. तसं करून मी खूप प्रमाणात खातो आणि माझी बायको पण, आमचा विहान पण. माझ्या आवडत्या भाज्या असतात, पालेभाज्या जास्त मी किंवा काही फ्रुट्स असे मला खूप आवडीचे पदार्थ आहेत माझ्या लाईफमध्ये किंवा आमच्या घरामध्ये. तर आता वडे फ्राय होत आहेत, काहीच मिनिटांमध्ये आम्ही त्याचा स्वाद घेऊ, आनंद घेऊ. नेहमीचा पाहुणा इकडे. तर आमचा नेहमी आम्हाला आवाज येतो आमच्या गॅलरी मधून, इकडे काय रे. हे बाबा काय रे, नाव वाटत. फायनल रेडी झालेले आहेत आणि मस्तपैकी असं स्वाद सुटले. आमचं विहान पण एकदम खाण्यामध्ये एक्सपर्ट आहे या सर्व व्हेजिटेबल वस्तू. चला, आणि आता किती वडे झाले, 4, 5, 6, 7 वडे झाले आमच्याकडे. 6 झाले, सगळ्यातून 3 पडलेले, ते पण फ्राय करून टाकतो आम्ही. वडे रेडी झालेले आहेत पूर्ण मस्त एकदम. आणि ही डिश पूर्ण रेडी झाली. मटराचे वडे, त्यासोबत काय हे ना सॉस ना, टमाटर सॉस आहे. नक्कीच तुम्ही पण घरामध्ये प्रयत्न करू शकता असे बनवायचे पदार्थ. आणि आम्ही पण स्वाद घेतोय काहीच सेकंड मध्ये किंवा मिनिटामध्ये. थोडेफार इकडे मिनिट चालू आहे तिकडे वडे बनवायचे बाकी आहेत ते. तर मग बघूया कसं टेस्टी झाले, कसे काय झालेत ते. चला मग पुढे. कसे बनले, मस्त आहे ना, क्रंची एकदम. मला आवडले खरंच. मग आपण काय करतोय, तो पण खातो वाटत. मस्त, बरोबर. थँक्यू चांगली रेसिपी बनवल्याबद्दल. ठीक आहे, चला मित्रांनो, आम्ही मस्त टेस्ट स्वाद घेतोय मटर वड्यांचा. पहिल्यांदा आमची रेसिपी आहे मटर वडे. तर बघूया, मस्तपैकी छान झालेले आहेत, एकदम क्रंची आणि सॉस बरोबर मस्त टेस्ट लागते. चला. तर नमस्कार मंडळी, जस्ट आता आम्ही मटराचे वडे बनवले, मस्त एकदम टेस्टी झाले होते. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली तुम्ही नक्कीच सांगा आणि तुम्हाला अशाच नवीन रेसिपी बघायला भेटेल. तुम्हाला नक्की का आवडतं ते सुद्धा आम्ही रेसिपी नक्कीच बनवू. तुम्ही कमेंट करा, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला सांगा, त्याप्रमाणे आम्ही नक्कीच रेसिपी नवीन तुम्हाला बनवून देऊ.
आणि इथेच मी थांबतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत आपण लवकरच भेट देऊ. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर आणि धन्यवाद.